विमान वाहतूक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे हैदराबादमध्ये सफरान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं करणार उद्घाटन। संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान भवनात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत आज विशेष कार्यक्रम। देशभरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन। अयोध्येत आयोजित भव्य सोहळ्यात श्रीराम मंदिराच्या कळसावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाची स्थापना। हा भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा ध्वज। पंतप्रधान 2047 पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी स्वतःमधील राम जागृत केला पाहिजे असं सांगत येत्या 10 वर्षात भारताला गुलामीच्या मानसिकतेपासून मुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला जाहीर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 50% अधिक आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून नका, न्यायालयाचा पुनरुच्चार। पूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत ही राज्य सरकारची भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुंबई वाढवण द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या उत्तन विरार सागरी सेतू टप्पा 1 प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा शासन निर्णय जारी झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर। 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत रंगणार स्पर्धा। रोहित शर्मा स्पर्धेचा सदिच्छा दूत। आणि गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर 549 धावांचं तगडं आव्हान।